नमस्कार. एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यातील शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकणारी पाणीपट्टीची दुप्पट दरवाढ तात्काळ स्थगित करावी आणि या संदर्भात सर्व संबंधित घटकांची तातडीनं बैठक आयोजित करावी अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मे 2024 मध्ये पार पडलेल्या सार्वजनिक सुनावणीत राज्यभरातून तीव्र विरोध झाला असतानाही शासनानं ही दरवाढ लागू केल्यानं शेतकरी आणि उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय. राज्यातील शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकणारी पाणीपट्टीची दुप्पट दरवाढ तात्काळ स्थगित करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या दरवाढी विरोधात आवाज उठवला होता. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, कृषी, औद्योगिक क्षेत्र आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांसाठीची पाणीपट्टी वाढवणं तसंच शेतकऱ्यांच्या मोटरपंपांवर जलमापक बसवण्याची सक्ती करणं अत्यंत अन्यायकारक असल्याचं त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिलं होतं. त्यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी 10 ते 12 दिवसात सर्व घटकांची व्यापक बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 1 ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पाणीपट्टीचे दर जवळपास दुप्पट करून ती वाढ 1 जुलै 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात आल्याचं समोर आलंय. मे 2026 मध्ये पार पडलेल्या सार्वजनिक सुनावणीत राज्यभरातून तीव्र विरोध झाला असतानाही शासनानं ही दरवाढ लागू केल्यानं शेतकरी आणि उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहिलंय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी, शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशन, औद्योगिक संघटना, सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीनं आयोजित करावी. सर्व घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य निर्णय होईपर्यंत या दरवाढीच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.